सर्वांना जय खिरा. तर तुमच्यासोबत आज आगरी पद्धतीत मटनची रेसिपी शेअर करते. तर इथे मी 1 किलो मटन घेतलेलं आहे. तर कुकरमध्ये आपण बनवणार आहोत. तर आता कुकर गरम करायला ठेवले, तर त्याने तेल टाकते. मस्त असा झणझणीत आगरी पद्धतीत मटन रस्सा. तेल टाकून झालेलं आहे. तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता मी एवढं तेल घेतलेलं आहे. 1 किलो मटन आहे म्हणून. त्यानंतर इथे मीडियम साईजचे 2 कांदे लांब कापून घेतलेले आहेत बारीक करून. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचे. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत, ते टाकायचे आहेत. कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यावं. त्याच्यासोबत लसूण पण मस्त शिजला जाईल. त्यानंतर आपण खडा मसाला टाकतो. वेलची, मोठी वेलची, तेजपत्ता, लवंग, जावित्री, हे सगळं आपण खडे मसाले जेवढे आहेत तेवढे टाकून घ्यायचे. त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं परत. त्यानंतर त्यात अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट. लसूण आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं होतं म्हणून आपण ठेचून टाकलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त. त्यानंतर आता त्यात गरम मसाला, हळद, घरचा आगरी मसाला 2 ते 2.5 चम्मच. चांगला मिक्स करून घेते. मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मसाला मस्त इथे शिजलेला आहे. आता मटण टाकून घेते. चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यात टाकते मटन मसाला, धनेपूड, परत मिक्स करून घेतो. चवीनुसार मीठ. चांगला वरती खाली करून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. गॅस फास्टच ठेवायचा आहे. मसाला टाकताना स्लो करायची, करपू नको म्हणून. मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. तर आता फक्त आपण असं झाकण ठेवणार आहोत, लॉक करणार नाही आहोत. फक्त असं ठेवून 10 मिनिटं 5 गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मटननी थोडं थोडं पाणी सोडलेलं आहे. मिक्स करून घेते. मस्त वरती खाली करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यात बटाटा घालायचा असेल तर घालू शकता. बटाटा पण खूप छान लागतो. मी घातला नाहीये पण मस्त लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही. तर मी याच्यात 2 ग्लास पाणी टाकता. आम्ही नेहमी टाकतो पण या वेळेला टाकला नाही. बटाटा खूप छान लागतो. मुलांना पण आवडतो खूप आणि मोठ्यांना पण आवडतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यात बटाटा वगैरे टाकून. मटनमध्ये बटाटा मस्तच लागतो एकदम. 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मस्त. 5 शिट्ट्या. 5 शिट्ट्यानंतर कुकर एकदम थंड झाल्यानंतर आपण खोलून बघतोय. बघू शकता तळी पण आलेली आहे मस्त.
मटण शिजलेलं आहे बऱ्यापैकी, एकदम बऱ्यापैकी शिजलेलं आहे मटण. तर आता आपण परत गॅस चालू करतोय आणि त्यात खोबऱ्याचं वाटण घालून घेतोय. मिक्स करून स्लो गॅसवर आपण 5 मिनिटं शिजवणार आहोत. अशा प्रकारे मस्त एकदम मटण सॉफ्ट असं शिजलेलं आहे. मला मी दाखवते. बघू शकता तुम्ही, गरम आहे. हे बघू शकता किती मस्त असं शिजलेलं आहे मटण. स्लो गॅसवर शिजवतोय 5 मिनिटं. मस्त इथं मटण आगरी पद्धतीतलं मटण इथं आता रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. वास पण पूर्ण घरात मस्त असा सुटलेला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. बघू शकता की बघायला पण खूप छान आणि खायला पण एकदमच छान.